नागपुरातील शिवसेनेच्या एका उमेदवाराला एकीकडे पक्षाची उमेदवारी मिळाली खरी, मात्र त्यापूर्वी त्याला आईच्या मृत्यूचा धक्का सहन करावा लागला। योगेश गोनाडे असं नागपुरातील या शिवसेना उमेदवाराचं नाव आहे। योगेश गोनाडे यांची आई मृत्यूशय्येवर होती, तर दुसऱ्या बाजूला नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळवण्यासाठी धावपळ आवश्यक होती। मात्र आईच्या मृत्यूच्या धक्क्यानं योगेश गोनाडे दुःखात होते। अशा कठीण परिस्थितीमध्ये या प्रामाणिक कार्यकर्त्याला शिवसेनेनं निवडणुकीचं तिकीट दिलं। तेव्हा योगेश गोनाडे यांनी आईवर अंत्यसंस्कार केले। नंतर 3 वाजायला काही मिनिटं शिल्लक असताना नागपूर महापालिकेच्या सतरंजीपुरा झोन कार्यालयामध्ये जाऊन प्रभाग 5 मधून स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मला अपेक्षा नव्हती की मला आज उमेदवारी अर्ज मला मिळेल, म्हणजे एबी फॉर्म मिळेल। मी अर्ज केला होता, परंतु आईचा एक आशीर्वाद म्हणा की आज मला हा फॉर्म पक्षश्रेष्ठीकडनं मिळालं। आई केव्हापासून आजारी होते? आजारी आई 8 दिवस झाले। 8 दिवसापासून आजारी, पाय तुटलं होतं त्यांचं, आणि मग त्यांचं ऑपरेशन केल्यानंतर ते इन्फ्लेक्शन झालं आणि काल त्यांचं 12:20 निधन झालं। आज सकाळी मुखाग्नी देऊन मी या ठिकाणी पोहोचलो।